नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 004 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचनच्या भाग क्रमांक 4 मध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपण भगवद्गीता वाचन कंटिन्यू करणार आहोत, क्रमशः करणार आहोत. सगळ्यांना अगदी सुरुवातीला ही नम्र विनंती आहे की कृपया या व्हिडिओला, आपल्याला जर व्हिडिओ ऐकला तर आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आवडला असल्याची कॉमेंट करा, नावडला असेल तर नावडल्याची कॉमेंट करा. आपल्या जर काही सूचना असतील तर त्या सूचनाही आपण मला कॉमेंटमध्ये देऊ शकता आणि आपला जर काही उपदेश असेल माझ्यासाठी तर तो उपदेशही आपण कॉमेंटमध्ये देऊ शकता. आपल्या ह्या सूचनांचा, आपल्या ह्या कॉमेंटचा, विशेषतः लाईक्सचा आणि कॉमेंटचा मला खूप प्रचंड उपयोग होणार आहे. मला वैयक्तिकरित्या त्याचा फायदा तसा काही नाहीये. मला 5 पैसेही त्यातून उत्पन्न मिळणार नाही. यूट्यूबकडून मला 5 पैसेही मिळत नाहीत आणि मिळणारही नाहीत, कारण मी यूट्यूबचे पेमेंटचे नॉर्म्स कधीच पूर्ण करू शकणार नाही. पण हा निदान आपल्या कॉमेंट आणि आपले लाईक्स, या व्हिडिओला येणारे लाईक्स आणि आपल्या कॉमेंट्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त सनातनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मात्र त्याची नक्की मदत मला होणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कविना कॉमेंट करा. माझ्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला आपण सबस्क्राईब अजून केले नसेल तर आपण जर यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर ऑटो प्लेवर पाहत असाल तर ऑटो प्लेमध्ये केदार सीकर सनातन संस्कार हेच नाव दोन्हीकडे आहे चॅनलचं. या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग सुरू करूयात. BGM 004 भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 4. ओम श्री परमात्मने नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्रीमद भगवद्गीता आपण ऐकत आहोत. तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. आता ह्या भागात सुरुवातीला आपण ह्या पहिल्या अध्यायाची माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा त्याचं नावाबद्दल माहिती आणि ह्या अध्यायामध्ये काय काय आहे त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि मग आपण वस्तुतः पहिल्या श्लोकापासून नंतर सुरुवात करणार आहोत. तर पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. अध्यायाचे नाव. आता या अध्यायाच्या नावाबद्दलची माहिती. श्री भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश केला. हा अध्याय गीतेची प्रस्तावना आहे. म्हणजे पहिला अध्याय जो आहे ती गीतेची प्रस्तावना आहे. या अध्यायात कौरव आणि पांडव या दोन्हींकडील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यावर मुख्यतः अर्जुनाला बंधू बांधवांच्या नाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहजनित विषादाचे वर्णन आले आहे. अशा प्रकारे चांगली संगत मिळाल्यावर प्रापंचिक भोगांमधील वैराग्याच्या भावनेमुळे विषाद सुद्धा कल्याणाच्या दिशेने पुढे नेणारा ठरतो. म्हणून या अध्यायाचे नाव विषाद योग, अर्जुन विषाद योग असे ठेवले आहे. आता या अध्यायाबद्दलची माहिती. अर्जुन विषाद योग पहिला अध्याय, त्याबद्दलची माहिती. अध्यायाचा सारांश ज्याला म्हटलेला आहे त्यांनी. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात धृतराष्ट्राने संजयास युद्धाचा वृत्तांत विचारला आहे. मग संजय सांगण्यास सुरुवात करतो. दुसऱ्या श्लोकात दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन संभाषण करतो, त्याचे वर्णन आले आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना विशाल पांडव सेना पाहण्यास सांगतो व चौथ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत तो त्या सेनेतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगतो. 7व्या श्लोकात तो आपल्या सेनेतील मुख्य सेनापतींना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याबद्दल द्रोणाचार्यांना सांगतो. त्यातील काहींची नावे तो 8व्या श्लोकामध्ये सांगतो, 8व्या व 9व्या श्लोकामध्ये सांगतो आणि वीरांच्या पराक्रमाचे व युद्ध कौशल्याचे वर्णन करतो. 10व्या श्लोकात स्वतःची सेना अजेय आणि पांडव सेना आपल्यापेक्षा दुबळी असल्याचे सांगून 11व्या श्लोकात भीष्माचार्यांचे रक्षण करण्याविषयी सर्व वीरांना दुर्योधनाने विनंती केली आहे.
12व्या श्लोकात पितामह भीष्मांनी शंख फुंकल्याचे व 13व्या श्लोकामध्ये कौरव सेनेत शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि तुतारी इत्यादी विभिन्न वाद्यांचा गजर झाल्याचे वर्णन आहे. 14व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत भगवान कृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि पांडव सेनेमधील इतर सर्व विशिष्ट योद्धे यांनी आपापले शंख वाजवल्याचे वर्णन आहे. आणि 19व्या श्लोकात त्या भयंकर शंखनादामुळे पृथ्वी व आकाश दुमदुमून गेल्याचे तसेच दुर्योधनादी कौरव दुःखी झाल्याचे वर्णन आहे. धृतराष्ट्राचे पुत्र युद्धास तयार असल्याचे पाहून अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जाण्यास श्रीकृष्णास सांगितल्याचे वर्णन 20व्या आणि 21व्या श्लोकात येते. सर्व सेनेचे व्यवस्थित निरीक्षण करीपर्यंत रथ तेथेच थांबवण्यास सांगून 22व्या व 23व्या श्लोकात सर्व जणांना पाहण्याची इच्छा अर्जुनाने प्रकट केली आहे. 24व्या आणि 25व्या श्लोकात अर्जुनाच्या विनंतीवरून दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करून श्रीकृष्णांनी युद्धासाठी एकत्रित झालेल्या सर्व वीरांना पाहून घेण्यास अर्जुनास सांगितले आहे. यानंतर 30व्या श्लोकापर्यंत स्वजनांच्या समूहास पाहून अर्जुन व्याकुळ झाल्याचे व तो स्वतःच्या शोकाकुल अवस्थेचे जे वर्णन करतो ते सांगितलेले आहे. 31व्या श्लोकात युद्धाच्या विपरीत परिणामाबद्दल सांगून 32 व 33 या श्लोकामध्ये युद्ध, विजय आणि राज्य सुख नको असल्याची इच्छा बाजू युक्तिपूर्वक मांडली आहे. 34व्या व 35व्या श्लोकात अर्जुनाने आचार्यादी स्वजनांचे वर्णन करून म्हटले आहे की मला मारून टाकले तरीही किंवा त्रैलोक्याचे राज्य मला प्राप्त झाले तरीही मी या आचार्यांना व पिता पुत्रादी आत्मीय स्वजनांना मारू इच्छित नाही. 36 व 37 या श्लोकात तो सांगतो की दुर्योधनादी स्वजन जरी आततायी असले तरी त्यांना मारल्यामुळे पाप लागणार आणि त्यात सुख समाधानही लाभणार नाही. आणि 38व्या आणि 39व्या श्लोकात अर्जुनाने सांगितले आहे की कुळाचा नाश व मित्रद्रोह यामुळे येणारे पाप यांच्यापासून वाचण्यासाठी युद्ध न करणेच योग्य होय. 40व्या पासून 44व्या पर्यंतच्या श्लोकात कुलनाशामुळे उत्पन्न होणाऱ्या दोषांचे विस्ताराने वर्णन अर्जुनाने केले आहे. 45 आणि 46व्या श्लोकांमध्ये राज्य आणि सुख इत्यादींच्या लोभामुळे स्वजनांना मारण्यासाठी केलेली युद्धाची तयारी पाप आहे असे त्याला वाटते व त्यासाठी त्याला शोक वाटतो. दुर्योधनादीकडून स्वतःला मारले जाणे हे श्रेयस्कर आहे असे अर्जुन मानतो. आणि शेवटी 47व्या श्लोकात युद्ध न करण्याचे ठरवून शोकमग्न झालेला अर्जुन शस्त्रत्याग करून रथामध्ये बसतो. या संजयाच्या भाषणाने अध्यायाची समाप्ती होते. आता थोडक्यात पहिल्या श्लोकापासून 47व्या श्लोकापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये काय काय गीतेमध्ये सांगितलेलं आहे किंवा काय काय आहे याचं थोडक्यात वर्णन आपल्याला इथे ऐकायला मिळालं, जेणेकरून आपल्याला अध्यायाचे संस्कृत श्लोक वाचताना आणि आता जेव्हा आपण श्लोक वाचायला घेऊ त्या प्रत्येक श्लोकाच्या पुढे प्रश्न आणि उत्तरं असणार आहेत. त्या श्लोकाबद्दल लोकांना पडणारे प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं, जयदयालजींनी दिलेली उत्तरं, हे सगळं आपल्याला प्रश्न उत्तर स्वरूपात आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला एकूणात अध्यायाच्या नावाबद्दल आणि अध्यायामध्ये काय आहे याच्याबद्दल एक सारांश मिळावा म्हणून त्यांनी सुरुवातीला ही माहिती सांगितली. मित्रांनो, आपल्याला निदान अगदी किमानतम निदान ह्या गोष्टी तरी माहिती पाहिजेत का गीतेला अध्याय किती आहेत, प्रत्येक अध्यायात किती श्लोक आहेत आणि प्रत्येक अध्यायाचं नाव काय आहे आणि अध्यायामध्ये विषय काय आहेत. एवढं जरी आपल्याला माहिती झालं ना तरी ह्या उपक्रमाचं सफल झाला असं आपण म्हणू शकतो. अगदीच काय गीता बाय हार्ट झाली पाहिजे असं कोणाचंही म्हणणं नाही किंवा निदान माझं तरी म्हणणं नाही. इव्हन माझं पुढे जाऊन त्याहूनही पुढे जाऊन किंबहुना माझं असं म्हणणं आहे की भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक नुसते पोपटासारखे पाठ करून त्याचा काहीच उपयोग नाहीये. आपल्याला त्या श्लोकांमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याचा अनुवाद काय आहे, त्याचा आशय काय आहे, त्याच्यातून अर्जुनाला, श्रीकृष्णांना आणि इतरांना काय म्हणायचं आहे हेच आपल्याला समजलं नाही तर ती भगवद्गीता नुसती तोंडपाठ संस्कृत असून सुद्धा उपयोग नाही. त्यामुळे मी भगवद्गीता शुद्ध वाचनावरती कमी फोकस देतोय. ते आपल्याला कसंही करता येईल, सहज करता येईल. युट्यूबवर शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत, गीता श्लोकांचे भरपूर शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या चालीमध्ये, स्वरामध्ये, तालामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गीतेचे श्लोकाचे व्हिडिओ आहेत.
त्यातले कुठलेही आपल्याला आवडेल ती पद्धत घेऊन आपण शुद्धपणे गीता वाचायला शिकू शकतो, किंवा एखाद्या गुरुची मदत आपण त्यासाठी घेऊ शकतो. आणि ज्याला संस्कृतचं थोडंफार ज्ञान आहे किंवा ज्याला संस्कृत वाचता येतं, मराठी भाषेमधले जोडाक्षरं वाचता येतात आणि संस्कृत वाचता येतं, त्याला तर अगदीच सहज शक्य आहे भगवद्गीता शुद्धपणे वाचणे. म्हणून माझा फोकस भगवद्गीता शुद्ध न वाचण्यावर नसून माझा फोकस गीता समजावून घेण्यावरती आहे. आशा आहे की तुम्हाला पण तुमचा पण हाच हेतू असेल. आपण आधी गीता समजावून घेऊयात, त्यानंतर आपण तिसरा उपक्रम जो आहे आपला, ज्यामध्ये आपण फक्त गीतेचे श्लोक शुद्ध रूपाने शुद्ध उच्चारासहित म्हणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तो आपला तिसरा उपक्रम असेल. सध्या आपण माहिती घेतो आहोत, पुढे जाऊयात. संबंध काय आहे याचा? राजसूय यज्ञात पांडवांचे, आता पहिल्या अध्यायाचा संबंध काय आहे? राजसूय यज्ञात पांडवांचे महान ऐश्वर्य पाहून दुर्योधनाच्या मनाचा चडफडाट झाला आणि त्याने शकुनी इत्यादींच्या संमतीने द्यूत खेळण्यास युधिष्ठिराला बोलावले व कपटाने त्याला हरवून त्याचे सर्वस्व हिरावून घेतले. शेवटी असे ठरले की युधिष्ठिरादी 5 भावांनी द्रौपदीसह 12 वर्षे वनात राहावे व 1 वर्षे अज्ञातवासात घालवावे. अशा प्रकारे संपूर्ण राज्यावर 13 वर्षे दुर्योधनाचे आधिपत्य असावे. जर 1 वर्षाच्या अज्ञातवासाचे रहस्य उघडकीस आले नाही तर 13 वर्षानंतर पांडवांचे राज्य त्यांना परत दिले जाईल असं ठरलं होतं. त्याप्रमाणे 13 वर्ष घालवल्यानंतर जेव्हा पांडवांनी आपले राज्य परत मागितले तेव्हा दुर्योधनाने साफ नकार दिला. त्याला समजावण्यासाठी द्रुपदाच्या ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध पुरोहिताला पाठवण्यात आले, परंतु दुर्योधनाने काहीही मान्य केले नाही. शेवटी दोन्ही पक्षांकडून युद्धाची तयारी होऊ लागली. भगवान श्रीकृष्णांनी युद्धात आपल्या बाजूने भाग घ्यावा ही विनंती करण्यास दुर्योधन द्वारकेला गेला. त्याच दिवशी अर्जुनही तेथे पोहोचला. दोघांनी पाहिले की भगवंत आपल्या महालात झोपलेले आहेत. त्यांना झोपलेले पाहून दुर्योधन त्यांच्या उशापाशी एका आसनावर जाऊन बसला आणि अर्जुन दोन्ही हात जोडून नम्रतेने भगवंताच्या चरणापाशी उभा राहिला. जागे होताच श्रीकृष्णांनी आपल्यासमोर अर्जुन उभा असलेला पाहिला आणि मागे वळून पाहिल्यावर उशाशी दुर्योधन दिसला. भगवंतांनी दोघांचे स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले. तेव्हा दुर्योधन म्हणाला, माझ्यावर आणि अर्जुनावर तुमचे एकसारखेच प्रेम आहे आणि आम्ही दोघेही तुमचे नातेवाईक आहोत, परंतु तुमच्याजवळ मी प्रथम आलो आहे. मी जो प्रथम येतो त्याला मदत करावी असा सज्जन लोकांचा नियम असतो. आज संपूर्ण भूमंडळात सर्व सज्जनांमध्ये श्रेष्ठ व आदरणीय असे तुम्हीच आहात, म्हणून तुम्ही मला मदत केली पाहिजे असं दुर्योधन भगवंतांना म्हणतोय. भगवंत म्हणतात, नक्कीच तू प्रथम आलास, पण मी अर्जुनाला प्रथम बघितले म्हणून मी दोघांना मदत करीन, परंतु शास्त्राप्रमाणे लहानाची इच्छा प्रथम पूर्ण करावी असा नियम आहे. अर्जुन लहान आहे म्हणून मी प्रथम अर्जुनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी दोन प्रकारे मदत करू शकतो. एकीकडे माझी अत्यंत बलशाली नारायणी सेना आणि दुसरीकडे मी. युद्ध न करण्याची प्रतिज्ञा करून मी एकटा असेन. मी शस्त्रांचा प्रयोग करणार नाही. अर्जुना, धर्मनीतीप्रमाणे तुझी इच्छा प्रथम पूर्ण झाली पाहिजे, तेव्हा यातील तुला काय हवे आहे ते माग. त्यावर अर्जुनाने शत्रूंचा नाश करणाऱ्या नारायण भगवान श्रीकृष्णांना मागून घेतले. मग दुर्योधनाने श्रीकृष्णाची नारायणी सेना मागितली आणि ती घेऊन तो आनंदाने हस्तिनापुरास परत गेला. म्हणजे श्रीकृष्णाने या दोघांसमोर निवड करण्याचा हे ठेवली की एकीकडे मी एकटा आहे आणि तो पण निशस्त्र आहे, मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही युद्धामध्ये, संपूर्ण युद्धामध्ये, आणि एकी बाजूला माझी नारायणी जी बलशाली सेना आहे, विजयी सेना आहे ती आहे. आता तुम्ही यातून निवड करा. हा निवड करण्याची स्वातंत्र्य या दोघांना दिलं. त्यातनं अर्जुनाने भगवंतांना, निशस्त्र असलेल्या भगवंतांना मागून घेतलं आणि अर्थात दुर्योधनाकडे त्यांची सेना गेली. यानंतर भगवंतांनी अर्जुनाला विचारले, अर्जुना, मी जर युद्धच करणार नाही तर मग नारायणी सेना सोडून तू माझा स्वीकार करताना कोणता विचार केलास? आता भगवंतांनी अर्जुनाला विचारले, तू का माझी निवड केलीस? अर्जुन म्हणाला, भगवंता, सर्वांचा नाश करण्यास तुम्ही एकटे समर्थ आहात, मग मी सेना घेऊन काय करू? याशिवाय तुम्ही माझे सारथी व्हावे अशी माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती. आता या महायुद्धात माझी ती इच्छा नक्की पूर्ण करा. भक्तवत्सल भगवंतांनी अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या रथाचे घोडे हाकण्याचे काम स्वीकारले.
या प्रसंगामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि युद्धारंभी त्यांनी कुरुक्षेत्री अर्जुनास गीतेचा दिव्य उपदेश दिला. असो, दुर्योधन व अर्जुन द्वारकेहून परत आले त्यावेळी दोन्हीकडील सेना एकत्र झाली. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः हस्तिनापुरात जाऊन हर तऱ्हेने दुर्योधनास समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याने स्पष्टपणे सांगितले की मी जिवंत असेपर्यंत पांडव कदापि राज्य करू शकणार नाहीत. इतकेच काय, सुईच्या टोकावरही टोका एवढीही जमीनही मी पांडवांना देणार नाही. महाभारताचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी. हे वाक्य कुठं किंवा हा प्रसंग कुठे लिहिलाय त्याचा संदर्भ दिलाय. तेव्हा आपले न्यायोचित स्वत्व राज्य मिळण्यासाठी कुंतीची आज्ञा व आणि श्रीकृष्णाची प्रेरणा यांमुळे पांडवांनी धर्म समजून युद्ध करण्याचा निर्धार केला. आता हा पांडवांचा धर्म झाला, युद्ध करणं हा धर्म झाला, कारण त्यांच्यावरती अन्याय होत होता. तर हा कारण संपूर्ण वनवास भोगून अज्ञातवास भोगून सुद्धा दुर्योधनाने त्यांना जमीन देण्यास नकार दिला, सुई एवढी जमीनही देण्यास नकार दिला. त्यामुळे आता पांडवांचा हा धर्म झाला युद्ध करणं, आणि त्यामुळे पांडव युद्ध करण्यास तयार झाले. पुढे ते म्हणतात, जेव्हा दोन्हीकडून युद्धाची पूर्ण तयारी झाली तेव्हा भगवान वेदव्यासांनी धृतराष्ट्राजवळ जाऊन सांगितले, जर तुला घोर संग्राम पाहावायचा असेल तर मी तुला दिव्य नेत्र देतो. त्यावर धृतराष्ट्र म्हणाला, ब्रह्मर्षी श्रेष्ठा, कुलाचे होणारे हे हत्याकांड आपल्या डोळ्यांनी बघण्याची मला इच्छा नाही, परंतु युद्धाचा वृत्तांत मी पूर्णपणे ऐकू इच्छितो. तेव्हा वेदव्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी देऊन धृतराष्ट्राला सांगितले की हा संजय तुला युद्धाचा सर्व वृत्तांत सांगेल. युद्धातील सर्व घटना हा प्रत्यक्ष पाहू व ऐकू व समजू शकेल. समोरील किंवा मागील, दिवसातील किंवा रात्रीतील, गुप्त किंवा प्रकट, मनातील किंवा क्रियेमधील अशी कोणतीही गोष्ट याच्यापासून जराही लपून राहणार नाही. याला त्या गोष्टी जशाच्या तशा समजतील. त्याच्या देहाला कोणतेही शस्त्र स्पर्श करू शकणार नाही आणि याला जराही थकवा येणार नाही. आता वेदव्यास ऋषी धृतराष्ट्राकडे गेले होते, त्या तुला दृष्टी देतो म्हणून सांगितलं, पण त्यांनी सांगितलं नको, म्हणून संजयाला दिव्य दृष्टी व्यासमुनींनी दिलेली आहे. पुढे ते म्हणतात, पुढे व्यास म्हणाले, हे घडणार, अवश्य घडणार, हा सर्वनाश कोणीही थांबवू शकणार नाही. शेवटी धर्माचा विजय होईल असे म्हणून महर्षी वेदव्यास निघून गेल्यावर जेव्हा धृतराष्ट्राने विचारले तेव्हा संजय त्याला पृथ्वी तलावरील विभिन्न द्वीपांचा वृत्तांत सांगू लागला. त्यात त्याने भारतवर्षाचे वर्णन केले. त्यानंतर कौरव पांडवांचे युद्ध सुरू झाले आणि सतत 10 दिवस युद्ध झाल्यावर पितामह भीष्मांना रणभूमीमध्ये रथातून पाडण्यात आले. तेव्हा संजयाने धृतराष्ट्राजवळ येऊन भीष्मांना अकस्मात मारण्यात आले असल्याचे वृत्त सांगितले. महाभारताचा संदर्भ दिलेला आहे. ते ऐकून धृतराष्ट्रास फार वाईट वाटले आणि त्याने युद्धाच्या सर्व गोष्टी सविस्तर सांगण्याची संजयास आज्ञा केली. संजयाने दोन्हीकडील सैन्याच्या व्यूहरचनेची विस्तृत माहिती दिली. यानंतर धृतराष्ट्राने प्रारंभापासून आतापर्यंतच्या सर्व घटना सविस्तर जाणून घेण्यास संजयाला प्रश्न विचारला आणि येथूनच श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय सुरू होतो. म्हणजे भगवद्गीतेची सुरुवात कुठे आहे त्याची सगळी मागची पार्श्वभूमी त्यांनी आपल्याला थोडक्यात आतापर्यंत गेल्या 20 मिनिटांमध्ये आपण बघितली. आता आपण वस्तुतः श्लोकाकडे जाणार आहोत, श्लोकांकडे, पहिल्या श्लोकाकडे, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाकडे. महाभारतातील भीष्म महाभारतातील भीष्म पर्वात हा 25वा अध्याय आहे. त्याच्या प्रारंभी धृतराष्ट्र संजयास प्रश्न विचारतो. म्हणजे महाभारतामध्ये भीष्म पर्व जे आहे त्याच्यामधला तो 25वा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतोय आणि तिथपासून भगवद्गीता सुरू होते. पुन्हा एकदा परमेश्वराचं स्मरण करूयात. ओम श्री परमात्मने नमः. इथून आपण भगवद्गीता पहिला अध्याय पहिल्या श्लोकाला प्रारंभ करीत आहोत. ओम श्री विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आता अर्थ,
आता आपली रचना या भागाची, याच्या पुढील भागांची रचना अशीच राहणार आहे. एक श्लोक, त्याचा मराठी अर्थ, थेट शब्दांचा किंवा वाक्यांचा अर्थ, आणि त्याच्यानंतर त्या श्लोकावरचे प्रश्न आणि उत्तर, ही आपली इथून पुढच्या उपक्रमाची संपूर्ण रचना राहणार आहे. प्रत्येक अध्याय बदलला की त्याच्याबद्दलचा माहिती, त्याचा सारांश, आणि मग पुन्हा प्रश्न उत्तर श्लोकांच्या नंतर, अशी आपली रचना राहणार आहे. पहिल्या श्लोकाचा अर्थ, संजय म्हणतो, हे संजया, धृतराष्ट्र म्हणतोय, हे संजया, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल, त्यांनी श्लोकानंतर प्रत्येक त्यातल्या श्लोकामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी दिलेला आहे आणि मग संपूर्ण श्लोकाचा अर्थ दिलाय. तर तो प्रत्येक शब्दाचा अर्थ मी प्रत्येक श्लोकानंतर वाचणार नाहीये, वेळ जास्त जाईल, म्हणून मी थेट श्लोकाचा अर्थ वाचणार आहे. जर तुम्हाला जास्त इच्छा असेल तर मी तुम्हाला पहिल्यापासून विनंती करतोय की तुम्ही बाजारात जाऊन भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूरचे भगवद्गीतेचे हे पुस्तक मागवा आणि ते पुस्तक तुम्ही वाचायला घ्या. तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर, किंवा इव्हन तुम्ही स्क्रीनवर दिसतंय त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर त्याचा जास्त अभ्यास करू शकता. तर आता पहिल्या श्लोकावरती प्रश्न आणि त्याचं उत्तर. जनरली हे प्रश्न हे गीता वाचताना वाचकांना पडणारे प्रश्न आहेत आणि त्याची दिलेली उत्तरं जयदयालजींनी दिलेली उत्तरं आहेत. प्रश्न पहिला, कुरुक्षेत्र हे कोणत्या स्थानाचे नाव आहे आणि त्याला धर्मक्षेत्र असे का म्हटले आहे. साधा सोपा सरळ प्रश्न आहे. महाभारताच्या वनपर्वातील 83व्या अध्यायात व शल्य पर्वाच्या 53व्या अध्यायात कुरुक्षेत्राच्या महात्म्याचे वर्णन मिळते, विशेष वर्णन मिळते. यामध्ये हे स्थान सरस्वती नदीच्या दक्षिण भागाच्या व दृषद्वती नदीच्या उत्तर भागाच्या मध्यावर असल्याचे सांगितले आहे. याची लांबी रुंदी 5-5 योजने होती असे म्हणतात. हे स्थान अंबाल्यापासून दक्षिणेस व दिल्लीच्या उत्तरेस आहे. हल्ली सुद्धा कुरुक्षेत्र नावाचे स्थान तेथेच आहे. त्याचे एक नाव समंतपंचक असेही आहे. येथे अग्नी, ब्रह्मदेव इत्यादी देवांनी तप केले होते. राजा कुरूनही येथे मोठी तपस्या केली होती. येथे मृत्यू पावणाऱ्यांना उत्तम गती मिळते असा शतपथ ब्राह्मणादी शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तसेच आणखी कित्येक गोष्टींमुळे याला धर्मक्षेत्र किंवा पुण्यक्षेत्र असे म्हणतात. प्रश्न दुसरा, धृतराष्ट्राने मामकाहा या पदाचा उपयोग कोणासाठी केला आहे आणि पांडवाहा या पदाचा कोणासाठी केला आहे व त्या पदांना समवेताहा आणि युयुत्सवाहा ही विशेषणे लावून किमकुर्वत असे म्हटले आहे. त्याचे तात्पर्य काय. बघा, श्लोकामधले बारकावे त्यांनी घेतलेत आणि प्रश्न उत्तर स्वरूपात ते आपल्याला भगवद्गीता समजावून सांगतायत. काही लोकांना असं वाटलं होतं पहिले 3 भाग ऐकल्यानंतर, अरे हे तर नुसतं पुस्तक वाचन आहे, ह्याच्यामधनं काय समजणार आहे. मला तर एक प्रतिक्रिया अशी आली की तुम्ही जे काय भाग तुम्ही बोलता आहात त्याची गोळाबेरीज तुम्ही सांगा, संपूर्ण पुस्तक वाचू नका, अशी प्रतिक्रिया आली. पण हे गोळाबेरीज सांगण्यासाठी मी कोणी शास्त्री गुरुजी पंडित कोणीही नाहीये. मी पहिल्यांदा आयुष्यात भगवद्गीता वाचायला घेतलेली आहे आणि भगवद्गीता वाचण्यासाठी मी ज्या पुस्तकाचा वापर करतो आहे ते पुस्तक तुम्हालाही सहज समजावं म्हणून मी हा उपक्रम करतो आहे आणि मुख्यतः माझ्यासाठी करतोय. मी हे व्हिडिओ परत ऐकणार आहे, माझ्यासाठी हा करतोय. तुम्हाला झाला तर तो बोनस असणार आहे. ती पुढचा प्रश्न वाचून झाला आपला. आता त्याचं उत्तर ऐकूयात. मामकाहा या पदाचा उपयोग धृतराष्ट्राने स्वतःच्या पक्षातील सर्व योद्ध्यांचा सहित आपल्या दुर्योधनादी 101 पुत्रांसाठी केला आहे. पांडवाहा या पदाचा उपयोग युधिष्ठिराच्या पक्षाच्या सर्व योद्ध्यांसह युधिष्ठिरादी 5 पांडवांच्या भावांच्यासाठी केलेला आहे. समवेताहा आणि युयुत्सवाहा ही विशेषणे देऊन व किमकुर्वत संजय असे म्हणून गेल्या 10 दिवसातील भीषण युद्धाचा पूर्ण तपशील जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता आपण बघितलं की महाभारतामधला हा जो कालावधी आहे जिथे भगवद्गीता सुरू होती त्या ठिकाणी त्या प्रसंगापर्यंत 10 दिवस आधीच युद्ध सुरू होऊन 10 दिवस पूर्ण झालेले होते आणि हा सगळा वृत्तांत धृतराष्ट्राला जाणून घ्यायचा होता. तिथे भगवद्गीता सुरू होते म्हणून धृतराष्ट्राने असं म्हटलेलं आहे, असं ते म्हणतात. गेल्या 10 दिवसातील भीषण युद्धाचा पूर्ण तपशील जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे
व युद्धासाठी एकत्र आलेल्या या सर्व लोकांनी युद्धास प्रारंभ केला. कोण कोणाशी भिडला, कोणाकडून कोण कशा प्रकारे व केव्हा मारला गेला हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भीष्म पितामह पडण्यापर्यंत झालेल्या भीषण युद्धाचा वृत्तांत धृतराष्ट्राने ऐकला आहेच. त्यामुळे त्याच्या प्रश्नाचे असे तात्पर्य निघत नाही की त्याला युद्धाची काहीच माहिती नव्हती आणि त्याला हे जाणून घ्यायचे होते की धर्मक्षेत्राच्या प्रभावामुळे माझ्या मुलांची बुद्धी सुधारली आणि पांडवांचे स्वत्व किंवा राज्य परत देऊन त्यांनी युद्ध केलेच नाही काय, अथवा धर्मराज युधिष्ठिरच धर्मक्षेत्राच्या प्रभावामुळे युद्धापासून निवृत्त झाला काय, किंवा आतापर्यंत दोन्ही सेना उभ्याच असून युद्ध झालेच नाही आणि झाले असेल तर त्याचा परिणाम काय झाला, इत्यादी इत्यादी. म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे, युद्ध होतं आहे याची कल्पना धृतराष्ट्राला होती, पण त्यातले बारकावे धृतराष्ट्राला माहीत नव्हते आणि त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते जे आता आपण वाचले. त्यामुळे धृतराष्ट्राने असा पहिला श्लोकामध्ये प्रश्न विचारलेला आहे संजयाला. पुढे धृतराष्ट्राने विचारल्यावर संजय म्हणतो, म्हणजे संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. अर्थ, संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला. आता दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला. संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला. ह्या दुसऱ्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, येथे दुर्योधनास राजा म्हटले आहे, काय अभिप्रेत आहे? राजा म्हणण्यामध्ये काय अभिप्रेत आहे? उत्तर, संजयानं दुर्योधनास राजा म्हटले त्याचे पुढील प्रमाणे अनेक भाव असण्याची शक्यता आहे. क, दुर्योधन मोठा वीर आणि राजनीतिज्ञ होता, तसेच तो शासनाचे सर्व काम करीत होता म्हणून त्याला राजा म्हटले. संत सर्वांचा आदर राखतात व संजय संत स्वभावाचा होता म्हणून त्याला राजा म्हटले. पुत्राबद्दल आदरार्थी विशेषण ऐकून धृतराष्ट्राला आनंद वाटेल म्हणून दुर्योधनाला संजयाने राजा म्हटले. दुसरा प्रश्न, दुसऱ्या श्लोकावरचा दुसरा प्रश्न, व्यूहरचनात्मक पांडव सेनेस पाहून दुर्योधन आचार्य द्रोणांच्या जवळ गेला, या गोष्टीचा अभिप्राय काय आहे? आता श्लोकामध्ये आपल्याला समजलं की दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ गेला, आचार्यांच्या जवळ गेला, पण त्याचा अभिप्राय काय आहे, या गोष्टीचा अर्थ काय आहे? त्याचं उत्तर, पांडव सेनेची व्यूहरचना अतिशय विचित्र पद्धतीने केली होती की ती पाहून दुर्योधन चकित झाला व अधीर होऊन स्वतः ती माहिती सांगण्यासाठी द्रोणाचार्यांच्या जवळ त्याने धाव घेतली, असा भाव आहे. पांडव सेनेची व्यूहरचना पाहून व ऐकून धनुर्वेदाचे महान आचार्य गुरु द्रोण हे पांडवांपेक्षा आपल्या सेनेची व्यूहरचना आणखी विचित्र पद्धतीने करण्याचा सल्ला पितामह भीष्मांना देतील असा विचार त्याने केला असावा. म्हणजे गुरु द्रोण चांगली व्यूहरचना करण्याचा सल्ला देतील असा विचार करून त्यांनी द्रोणाचार्यांजवळ गेला, असा त्याचा भाव आहे. आता बघा, तुमच्या लक्षात यायला सुरुवात झाली असेल की नुसते श्लोक वाचून किंवा नुसता त्याचा अनुवाद वाचून आपल्याला फारसं काही समजत नाही भगवद्गीतेबद्दलं. आपल्याला अशा प्रश्न उत्तराद्वारे आपल्याला भरपूर काही समजणार आहे आणि आपल्या प्रश्न उत्तरद्वारे केलेल्या उपक्रमांची, अर्थात एएच्या उपक्रमांची तुम्हाला खूप सवय आहे, जे माझे एएचे मित्र आहेत. पण ह्या प्रश्न उत्तर बाकीच्यांसाठी प्रश्न उत्तर पद्धतीचा खूप उपयोग होतो आणि मला ह्याचा प्रचंड फायदा होतो, म्हणून मी हे पुस्तक निवडून शोधून काढलेलं आहे. पुढचा प्रश्न, दुसरा श्लोक, पहिला अध्याय, दुसरा श्लोक, तिसरा प्रश्न, दुर्योधन राजा असूनही स्वतः सेनापतीजवळ का गेला? त्यांनाच बोलावून सर्व गोष्टी त्याने का सांगितल्या नाहीत? जरी पितामह भीष्म मुख्य सेनापती होते तरी कौरव सेनेत गुरु द्रोणांचे स्थान फार उच्च आणि मोठ्या जबाबदारीचे होते. सेनेमध्ये प्रमुख योद्ध्यांची जेथे नेमणूक केलेली असते तेथे ते जर बाजूला झाले असते तर सैनिक व्यवस्थेमध्ये मोठी गडबड उडते. म्हणून द्रोणाचार्यांना त्यांच्या जागेवरून न हलवता दुर्योधनास स्वतःच त्यांच्याजवळ जाणे योग्य वाटले. याशिवाय द्रोण वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध गुरु असल्यामुळे आदरणीय होते. तसेच दुर्योधनाला आपला स्वार्थ साधायचा होता, म्हणूनही त्यांना आदर देऊनही त्यांची आपुलकी मिळवण्याची त्याची इच्छा होती. पारमार्थिक दृष्टीने सर्वांशी विनम्रतेने सन्मानपूर्वक वागणे हे कर्तव्य आहेच आणि राजकारणातही बुद्धिमान माणूस आपले काम होण्यासाठी दुसऱ्यांना आदर देत असतोच. या सर्व कारणांमुळेच त्याचे तेथे जाणे योग्यच होते. आता पुढे संबंध, तिसरा श्लोक,
पहिला अध्याय 3रा श्लोक. दुर्योधनाने द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन जे सांगितले ते असे. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्यं महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. 3रा श्लोक. आता 3ऱ्या श्लोकाचा अर्थ पाहूयात. काय म्हणतोय अर्थ. अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. पहिला अध्याय 3रा श्लोक. पहिला प्रश्न. दृष्टद्युम्न हा द्रुपदाचा मुलगा आहे आणि तुमचा शिष्य आहे आणि बुद्धिमान आहे असे दुर्योधनाने का म्हटले आहे. उत्तर. दृष्टद्युम्नाबद्दलचा प्रश्न आहे. त्याला बुद्धिमान आणि तुमचा शिष्य असं दुर्योधनाने का म्हटलं असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर. दुर्योधन मोठा चतुर व कूटनीतिज्ञ होता. द्रोणाचार्यांच्या मनात दृष्टद्युम्न आणि पांडव यांच्याबद्दल वाईट भावना उत्पन्न करून त्यांना डिवचण्यासाठी दुर्योधनाने दृष्टद्युम्नाला द्रुपद पुत्र व तुमचा बुद्धिमान शिष्य आहे असे उपहासाने म्हटलेले आहे. या शब्दप्रयोगाने तो त्यांना जाणीव करून देऊ इच्छितो की बघा, पूर्वी द्रुपदाने तुमच्यावर वाईट वर्तणूक केली होती आणि त्यानंतर तुमचा वध करण्याच्या हेतूनेच यज्ञ करून दृष्टद्युम्न याला पुत्र म्हणून प्राप्त करून घेतले होते. दृष्टद्युम्न इतका कूटनीतिज्ञ आहे आणि तुम्ही मात्र इतके सरळ आहात की तुम्हाला मारण्यासाठी जन्म घेऊनही तुमच्याकडून धनुर्वेदाचे शिक्षण घेतले आणि आताही त्याचे चातुर्य बघा की त्याने तुम्हा लोकांना चकवण्यासाठी कशी सुंदर व्यूहरचना केली आहे. अशा पुरुषाला पांडवांनी आपला मुख्य सेनापती केले आहे, तेव्हा काय कर्तव्य आहे याचा तुम्ही स्वतःच विचार करा. पुढचा प्रश्न. अध्याय 1 श्लोक 3. दुसरा प्रश्न. कौरव सेना 11 अक्षौहिणी होती आणि पांडवांची सेना फक्त 7 अक्षौहिणी होती. मग दुर्योधनाने तिला फार मोठी असे का म्हटले आहे आणि तिचे निरीक्षण करण्यास आचार्यांना विनंती का केली आहे. उत्तर. संख्येने कमी असतानाही वज्रव्यूहामुळे पांडव सेना फार मोठी वाटत होती. म्हणजे संख्येने कमी असली तरी त्यांच्या सेनेची रचना, उभी करण्याची जी रचना असते ती रचना अशी केली होती की ती संख्येने फार मोठी वाटत होती. ज्या सेनेत सुव्यवस्था असते ती सेना विशेष शक्तिशाली मानली जाते. म्हणून दुर्योधन म्हणत आहे की तुम्ही ही व्यूहाकार उभी केलेली सुव्यवस्थित व महान सेना पहा आणि त्यामुळे आपणास विजय मिळेल अशा उपायाचा विचार करा. पुढचा श्लोक. त्याचा संबंध. पांडव सेनेची व्यूहरचना दाखवून दुर्योधन आता 3 श्लोकात पांडव सेनेमधील प्रमुख महारथींची नावे सांगत आहे. आता पुढील 3 श्लोकांमध्ये पांडवांच्या सेनेतील वीरांची नावं तो द्रोणाचार्यांना सांगतो आहे. 3 श्लोक सलग 4, 5 आणि 6. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकीतहानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयांश्च सर्व एव महारथाः. अर्थ. 3 श्लोकांचा एकत्र अर्थ. 4, 5 आणि 6 तिन्हीचा एकत्र अर्थ दिलेला आहे. या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महारथी आहेत. 4, 5 आणि 6 श्लोकांचा अर्थ आपण बघितला. आता नेहमीप्रमाणे प्रश्न उत्तर. अत्र या पदाचा येथे कोणत्या अर्थी उपयोग झाला आहे. उत्तर. अत्र हे पद येथे पांडव सेनेच्या अर्थाने वापरले आहे. अत्र म्हणजे पांडव सेना या श्लोकामध्ये. प्रश्न. युधी या पदाचा अन्वय अत्र बरोबर न करता भीमार्जुन समाहा बरोबर का केला आहे. उत्तर. युधी हे पद येथे अत्रचे विशेष्य होणार नाही, कारण त्यावेळी युद्ध सुरू झालेले नव्हते. याशिवाय त्यापूर्वी पांडव सेनेचे वर्णन असल्यामुळे अत्र हे पद स्वभावतः तिचे बोधक ठरते, म्हणून त्याच्याबरोबरही
कोणत्याही विशेषणाची गरजच नाही. भीमार्जुन समाहा बरोबर युधी या पदाचा अन्वय करून असे दाखवले आहे की येथे ज्या महारथींची नावे घेतली आहेत ते पराक्रमी आणि युद्धविद्येमध्ये भीम आणि अर्जुन यांच्या तोडीचे आहेत. म्हणजे भीम आणि अर्जुन जेवढे शूरवीर आहेत तेवढेच त्यांच्या सेनेतील योद्धे सुद्धा तेवढेच शूरवीर आहेत असं म्हणण्यामागे त्याचा हेतू आहे. पुढचा प्रश्न, युयुधान, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, युथामन्यू आणि उत्तमौजा हे कोण होते? या सगळ्यांची नावं आणि हे कोण होते? अर्जुनाचा शिष्य सात्यकी याचेच दुसरे नाव युयुधान असे होते. अर्जुनाचा शिष्य सात्यकी याचेच दुसरे नाव युयुधान होते. संदर्भ पण दिलेलेत महाभारताचे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर महाभारत शोधून बघा. तो यादव काळातील राजा शिनी यांचा पुत्र होता. हा भगवान श्रीकृष्णाचा अनुयायी होता आणि मोठा बलवान व अतिरथी होता. हा महाभारतीय युद्धात न मरता यादवांच्या परस्पर युद्धात मारला गेला. युयुधान नावाचा दुसरा एक यादववंशी योद्धा होता. दुसरा सुद्धा एक म्हणजे युयुधान नावाचे 2 योद्धे होते. त्यातला हा योद्धा युयुधान नावाचा योद्धा महाभारताच्या युद्धामध्ये मारला गेला नव्हता, नंतर तो यादवांच्या युद्धामध्ये मारला गेला होता. विराट हा मत्स्य देशाचा धार्मिक राजा होता. पांडवांनी 1 वर्षाचा अज्ञातवास त्याच्याकडेच घालवला. विराटाच्या राज्यामध्ये अज्ञातवास त्यांनी घालवला होता. याची मुलगी उत्तरा हिचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हिच्याशी झाला होता. या महाभारताच्या युद्धात उत्तर, श्वेत व शंख नावाच्या आपल्या 3 पुत्रांबरोबर मारला गेला. द्रुपद हा पांचाल देशाचा राजा पृषत याचा पुत्र होता. राजा पृषत व भरद्वाज मुनी यांच्यात परस्पर मैत्री होती. लहानपणी द्रुपद हा सुद्धा भरद्वाज मुनींच्या आश्रमात राहिला होता. त्यामुळे भरद्वाज याचा मुलगा द्रोण याच्याबरोबर त्याची मैत्री झाली होती. पृषत परलोकी गेल्यावर द्रुपद राजा झाला तेव्हा एके दिवशी द्रोणाने त्याच्याजवळ येऊन त्याला मित्र म्हटले. द्रुपदाला हे आवडले नाही तेव्हा द्रोण क्षुब्ध होऊन निघून गेला. द्रोणाने कौरव आणि पांडवांना अस्त्रविद्या शिकवून गुरुदक्षिणा म्हणून अर्जुनाकडून द्रुपदाचा पराभव करवून आपल्या अपमानाचा बदला घेतला आणि त्याचे अर्धे राज्य घेतले. द्रुपदाने वरवर द्रोणाशी मैत्री केली पण त्याच्या मनात राग होता. त्याने द्रोणास मारणाऱ्या पुत्रासाठी याज व उपयाज नामक ऋषींच्याकडून यज्ञ करून घेतला होता. तुमच्या आता लक्षात येत आला असेल की प्रश्न उत्तराचा खूप उपयोग आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, मी फास्ट वाचतो आहे कारण आपल्याला कमीत कमी भागांमध्ये पुस्तक संपवायचं आहे. तर तुम्हाला जर स्लो ऐकायचं असेल तर यूट्यूबमध्ये प्लेबॅक स्पीड कमी करण्याची सोय असते. तुम्ही त्या वरती 3 डॉट असतात, प्रत्येक व्हिडिओच्या वरती 3 डॉट असतात, त्याला क्लिक केलं तर तिथे प्लेबॅक स्पीड म्हणून ऑप्शन येतो. तिथे प्लेबॅक स्पीड तुम्ही कमी किंवा जास्त कसाही करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्पीड कमी करून ऐकू शकता. तुम्ही जर टीव्हीवरती हे व्हिडिओ बघितलेत तर टीव्हीवर मोठ्या अक्षरात तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मी जे वाचतोय ते दिसेल आणि तुम्हाला त्याचा समजायला आणि नोट्स काढायला जास्त चांगला उपयोग होईल. त्यामुळे तुम्ही मोठ्या टीव्हीवर बघितलं तर रोज 1 तास, म्हणजे रोज पण नाही, आठवड्यातनं 3-4 दिवस, मला काही रोज रेकॉर्डिंग करायला जमत नाही, आठवड्यातनं 3 ते 4 भाग आपण करणार आहोत. तर तेवढे 3-4 तास आठवड्याला तुम्हाला द्यायला काहीच अवघड नाही असं मला वाटतं. मोठ्या टीव्हीवर बघितलं आणि समोर नोट्स काढल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. असो, पुढे त्याच यज्ञाच्या वेदीतून दृष्टद्युम्न व कृष्णा प्रकट झाली. हीच कृष्णा पुढे द्रौपदी आणि किंवा याज्ञसेनी नावाने प्रसिद्ध झाली आणि पांडवांनी तिला स्वयंवरात जिंकून तिच्याशी विवाह केला. राजा द्रुपद हा मोठा शूरवीर व महारथी होता. महाभारतीय युद्धात द्रोणाच्या हातून त्याला मरण आले. दृष्टकेतू हा चेदी देशाचा राजा शिशुपाल याचा मुलगा होता. हा महाभारताच्या युद्धात द्रोणाकडून मारला गेला होता. म्हणजे आपल्याला आता आपल्या सगळ्यांना हे लक्षात आलं असेल की आपल्याला महाभारत जे काय माहिती आहे ते आपण टीव्हीच्या सिरियलमध्ये त्या कोणते BR चोप्रा होते त्यांनी दाखवलेलं महाभारत फक्त आपल्याला माहिती आहे. त्यांनी ते सिरियलच्या दृष्टीने बनवलेलं महाभारत होतं. ते त्यातले बरेचसे प्रसंग त्यांनी एडिटेड प्रसंग दाखवले होते. ते खरं महाभारत नव्हतं. आपल्याला तिथपर्यंतच मर्यादित महाभारत माहिती आहे. पण आता ह्या उपक्रमामधून आपल्याला गीतेबरोबर महाभारतातल्या सुद्धा ह्या सगळ्या बाकीच्या बारीक सारीक गोष्टी समजणार आहेत. हा आपला एक्स्ट्रा फायदा आहे. पुढे चेकितान हा वृष्णी वंशातील यादव असून महारथी योद्धा व मोठा शूरवीर होता. हा पांडवांच्या 7 अक्षौहिणी सेनेच्या 7 सेनापतींपैकी एक होता. हा महाभारतीय युद्धात दुर्योधनाच्या हातून मारला गेला.
काशीराज हा काशीचा राजा होता. हा मोठा वीर व महारथी होता. याच्या नावाचा पूर्ण पत्ता लागत नाही. काशीराजाचे नाव सेनाबिंदू किंवा आणि क्रोधहंता असे सांगितले आहे. कर्ण पर्वाच्या अध्याय 6 मध्ये काशीराजास मारल्याचे वर्णन आहे. तेथे त्याला अभिभू असे म्हटले आहे. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघे कुंतीचे भाऊ होते आणि युधिष्ठिर इत्यादींचे मामा होते. हे दोघेही महाभारतीय युद्धात द्रोणाचार्यांच्या हातून मारले गेले. शैब्य हा धर्मराज युधिष्ठिराचा सासरा होता. त्याची कन्या देविका हिच्याशी युधिष्ठिराचा विवाह झाला होता. हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ मोठा बलवान व वीर योद्धा होता, म्हणून त्याला नरपुंगव असे म्हटले आहे. युधामन्यू उत्तमौजा हे दोघे भाऊ पांचाल देशाचे राजकुमार होते. प्रथम यांना अर्जुनाच्या रथाच्या चाकाचे रक्षण करण्यासाठी नेमले होते. हे दोघे मोठे पराक्रमी आणि बलवान वीर होते, म्हणून त्यांना विक्रांत व वीर्यवान ही 2 विशेषणे लावलेली आहेत. हे दोघे रात्री झोपले असता अश्वत्थामाकडून मारले गेले. आता आपल्याला जसं एखादा आपण चित्रपट बघतो, काही चित्रपटांमध्ये किंवा पुस्तकामध्ये किंवा नाटकामध्ये, त्या नाटकामध्ये असलेल्या किंवा सिनेमा पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये असलेल्या किंवा पुस्तकामध्ये असलेल्या पात्रांची ओळख करून दिली जाते सुरुवातीला. तशी आता आपण पांडव सेनेकडील योद्ध्यांची ओळख करून घेतो आहोत. त्यांची संपूर्ण माहिती, त्यांची पार्श्वभूमी आपल्याला ह्या प्रश्न उत्तराद्वारे कळती आहे, जी नुसती गीता वाचून आपल्याला समजली नसती. त्याच्यासाठी आपल्याला महाभारताचा अभ्यास करायला लागला असता आणि महाभारत सुद्धा वाचून इतक्या थोडक्यात माहिती मिळाली असती की नाही माहीत नाही. पुढचा प्रश्न, अभिमन्यू हा कोण होता? अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याशी विवाह केला होता. तिच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला. मत्स्य देशाचा राजा विराट याची कन्या उत्तरा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. आपला पिता जो अर्जुन त्याचेकडून आणि प्रद्युम्नाकडून याने अस्त्रविद्या प्राप्त करून घेतली होती. अभिमन्यू असामान्य वीर होता. महाभारताच्या युद्धात द्रोणाचार्यांनी एके दिवशी अशी चक्रव्यूह रचना केली की पांडवांच्या पक्षातील युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, विराट, द्रुपद, दृष्टद्युम्न इत्यादी वीर त्यात प्रवेश करू शकले नाहीत. जयद्रथाने सर्वांचा पराभव केला. अर्जुन दुसरीकडच्या युद्धात गुंतला होता. त्या दिवशी युवक वीर अभिमन्यू एकटा व्यूहभेद करीत आत घुसला आणि असंख्य वीरांचा संहार करून त्याने आपले असामान्य शौर्य दाखवले. द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, बृहद्दल आणि कृतवर्मा या 6 महारथींनी मिळून अन्यायाने त्याला घेरले. त्याही अवस्थेत त्याने एकट्याने पुष्कळशा वीरांचा संहार केला. शेवटी दुःशासनाच्या मुलाने त्याच्या डोक्यावर गदेचा मोठ्या जोराने प्रहार केला. त्यात त्याचा अभिमन्यूचा मृत्यू झाला. याचा मुलगा परीक्षित हा राजा होता. द्रौपदीचे 5 पुत्र कोण होते? प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतीनीक आणि श्रुतसेन हे 5ही क्रमशः युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल व सहदेव यांचे औरस पुत्र होते. हे द्रौपदीच्या गर्भातून उत्पन्न झाले होते. त्यांना अश्वत्थाम्याने रात्रीच्या वेळी मारून टाकले. पुढचा प्रश्न, सर्वे एव महारथाः असे म्हणण्याचा अर्थ काय आहे? उत्तर, जो शास्त्र व शस्त्रविद्येत निपुण असतो आणि जो एकटाच 10,000 धनुर्धारी योद्ध्यांचे युद्धात संचालन करतो त्या असामान्य वीरास महारथी असे म्हणतात. 11 सहस्राणि योधयेद्यस्तु धन्विनाम शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः. दुर्योधनाने येथे ज्या लोकांची नावे घेतली आहेत ते सर्व महारथी आहेत, म्हणून त्यांना महारथी असे म्हटले आहे. या बहुतेक वीरांच्या पराक्रमाचे वेगवेगळ्या स्थानी विस्तृत वर्णन मिळते. तेथेही त्यांना अतिरथी आणि महारथी असे म्हटले आहे. याशिवाय पांडव सेनेमध्ये आणखी पुष्कळ महारथी होते. त्यांचीही नावे तेथे सांगितली आहेत. येथे सर्वे या पदावरून दुर्योधनाचे कथन त्या इतर उरलेल्या सर्वांना उद्देशून आहे असे समजावे. म्हणजे ज्या ज्या लोकांची या 3 श्लोकांमध्ये आपण नावं ऐकली, ज्या योद्ध्यांची, ते सोडून उरलेले जे भरपूर अतिरथी महारथी तिथे होते त्या सगळ्यांना उद्देशून सर्वे असा शब्द उच्चारलेला आहे असं समजावं. आणि आता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून 45 मिनिटं जवळपास झालेली आहेत. त्यामुळे आपण या 4थ्या भागामध्ये इथे थांबूया. आपण 6व्या श्लोक, पहिल्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढच्या BGM 005 म्हणजे BGM 005 भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 5 मध्ये आपण पहिल्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापासून सुरुवात करूयात.
पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती की व्हिडिओला कृपया लाईक करा, त्याच्यासाठी पैसे पडत नाहीत. एक छोटीशी कॉमेंट करा, अतिशय सोपं आहे. मराठीमध्ये करा, हिंदीमध्ये करा, इंग्लिशमध्ये करा, कुठल्याही भाषेमध्ये करा, पण एक छोटीशी कॉमेंट करा. मला उपदेश दिला तरी चालेल, माझ्या चुका दाखवल्या तरी चालतील, माझ्यासाठी त्या उपकारक ठरतील. आणि माझ्या ह्या केदार सीकर सनातन संस्कारला चॅनलला जर आपण अजून फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि हे सर्व भाग सिरियली एकामागोमाग एक ऐकण्यासाठी मी ह्या भागांची एक प्लेलिस्ट बनवली आहे, ज्याला मराठी भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन असंच नाव मी त्या प्लेलिस्टला दिलेलं आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ही प्लेलिस्ट मिळेल. प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर एकामागोमाग तुम्ही हे सर्व भाग सिरियली ऐकू शकता. तुम्हाला यूट्यूबवर शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे त्या प्लेलिस्ट सेक्शनचा तुम्ही जरूर वापर करा. व्हिडिओच्या स्पीडबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. चला तर मग लवकरच भेटूयात. BGM 005 मध्ये 7व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. धन्यवाद.